नमस्कार नमस्कार भावांनो, तर कसे आहेत तुम्ही? बरे का? माझं तर बरं आहे बरं का. तर चला जाऊ आता जिम कडे. तर आता टायमिंग झालेला आहे 4:54. तर झालं आता 55 झाले का, कारण की रस्त्याने येता येता खड्डे बिड्डे म्हणजे नाली बिडी होत्या, त्याच्यामुळं 1 मिनिट आपला क्रिस गेला. 5 मिनिटात थोडं पुढे राहिला. टायमिंग कुणासाठी नाही थांबत. चला जाऊ फटाफट. आपण 200 मीटर अंतरावर आहे जिमच्या. माझं पॅन्टच गळते राहू दे मिनिटा. कालचं काय सांगायचं राहिलं तर आपलं प्रॅक्टिस. काल फक्त आपण प्रॅक्टिसच केली. मी प्रॅक्टिस चालू केलं तर 6:15 का 6:10 तर संपलेलो आहे मी 5:45 या 7:50 पासून. मला टाइम आठवून नाही गेले. आपली प्रॅक्टिस एकदम चांगली झाली, खतरनाक झाली प्रॅक्टिस बरं का. आणि काल आपण बायसेप कमीच मारला काल, तुम्हाला सांगितलं असेल. सांगितलं बायसेप कमी झाले आपलं. तर एक मिनिट काय करतो माहितीये का, पहिला रस्ता क्रॉस करतो. मला बोलायचं समजा नाही गेले कारण की पब्लिक जास्त आहे बरं का. आपण जिन्यामध्ये म्हणजे जिमच्या पायथ्याशी गेल्यावर भेटू आपण. तर तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आपण जिन्यापाशी आलेला आहे. आपला एपिसोड आहे 156. तुम्हाला पहिलं सांगतो, रोज रोज बोलतोय मी, मला आठवण राहत नाही आणि वरती टाइम पण नाही भेटत आपण, म्हणून मी आताच सांगतोय बरं का भावांनो. तर आज मी मारणार आहे चेस्ट. बघू आपला चेस्ट कसा जातो. तर मी आज मशीन, डंबल, बरं का, हा 3च मारणार आहे. अप्पर लोअर मिडल, जास्त राहत नाही. म्हणजे मी आज थोडं मिक्स मारणार आहे म्हणून तुम्हाला सांगतो. तर चला मग पूर्ण कंप्लीट झालं भेटू. आपला एपिसोड तुम्हाला सांगितला आहे. चला मग वर्कआउट चांगला जावा बरं का भावांनो. तर टाइमिंग किती झाला? 1 मिनिट 58 झाले. जरा 2 मिनिट लवकर आलो. भेटू मग पूर्ण कंप्लीट झालं.
तर भावनो लागतं झालं पूर्ण वर्कआउट कम्प्लीट बरं का. तिथून आपण स्टार्टअप केलं तिथूनच आपण दी एंड करू म्हणलं तर आपण जेव्हा आपण जिमच्या आत जात होतो म्हणजे व्हिडिओ बंद केलं तिथूनच चालू केलं. जाताना गुड लक झाला, येताना काय झालं ते तुम्हाला सांग. जाताना माहित नव्हतं काय होणार काय नाही म्हणून कॅमेरा बंद केला आणि काय झालं ते जाताना कॅमेरा चालू करून तुम्हाला सांगतो. चला मग तर आपली प्रॅक्टिस पहिले प्रॅक्टिस बद्दल सांगतो तुम्हाला. प्रॅक्टिस एकदम खराब गेली माझी, खराब म्हणजे वाईट झालं. कारण की बघा फर्स्ट टाइम मी थांबलो टायमर लावलं 58 सेकंड, सेकंड टाइम थांबलो 59, तिसऱ्यांदा थांबलो मी 36 का 39 सेकंड. मग नंतरला डाऊनच झालं कारण की पूर्ण एनर्जी डाऊन झालं. मला असं नकोस वाटलं कारण की चेस्ट एवढं खतरनाक मारलं नाही मी आणि मिडल चेस्टला आपण मारलं, अप्पर चेस्टला तेवढं नाही मारलं बरं का. तर मारलं एकदम पूर्ण एनर्जी माझी डाऊन तिथंच झाली चेस्टला. आणि नंतरला प्रॅक्टिस पण थोडी चांगली झाली, थोडीच झाली, थोडीमध्ये 1% झालं, 99 सगळं वाईट झालं. तर असं असते बघा. मला असं वाटलं की चेस्टला आपण फुल ताकद लावू आणि आपल्या प्रॅक्टिसला पण ताकद राहील, परंतु तसं काही नाही झालं, पूर्ण उलट झालं माझं. तर आपण गडबड केलं वाटतं मला कारण की 70% आपण कुठे ताकद दिलं माहित आहे का चेस्टला आणि 30% प्रॅक्टिसला. त्याच्यामुळे आपलं मॅचिंग नाही झालं. तर उद्या काय करू 50% लेगला देऊ 50% प्रॅक्टिसला देऊ म्हणजे उद्या आपल्याला कळलंच अरे यार उद्या पण प्रॉब्लेम आहे ना. उद्या लेग मारला का आपल्याला फीलच होत नाही की आपल्याला मांडे आहेत म्हणून. तर मी बघू उद्या का होते काय नाही. उद्याच कोण काय बघितलंय, रोज काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत आपल्या सोबत. मला वाटते प्रॉब्लेम मध्येच आहे आपण सध्या तरी. तर चला बघू पुढे काय होते काय नाही. 101% चांगला झाला, प्रॅक्टिस पूर्ण वाईट गेली. जाऊ द्या मला नको वाटलं. आणि आपले जे चॅलेंज आहे पुशअपचे पण टाकण्याला लागला माझ्या हाताला. जाऊ द्या म्हणला. थोडी भीती पण वाटत होती मला प्रॅक्टिस करता. म्हणजे माझं मन काय म्हणत होतं माहितीये का नको. जेव्हा मी हातावर होल्ड केलं तेव्हा माझं मन म्हणायचं नको आता नको, बस झाला 15 सेकंड 20 सेकंड बस झालं, असं मन मला कंट्रोल दिमागाला असं गोल फिरत आलं. तर मी काय केलं प्रयत्न केला की आपलं थांबायचं मग 30+ तर थांबले 100%. कारण की जे मन आहे ना आपल्याला भरपूर कंट्रोल कराले म्हणजे कराले. कारण की मनच मला शंका आणला, पूर्ण दिमागाला गोल फिरू लागले. 1 मिनिट गाडी आल्या पुढे बरं का. पूर्ण दिमागाला गोल फिरवले आणि पूर्ण बॉडी थंड पाडलेली माझं. उद्या होत राहते, एक असा दिवस येईल मनाला आपण कंट्रोल करणार. झालं जातो आता, लय उशीर झाले. आता झालं टायमिंग 7 वाजून गेले. माझं काही चुकलं बिकलं मला कमेंट करा.